आणि ह्या नराधामाला तातडीने फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे आणि महाराष्ट्राने प्राधान्य सुरू करा आणि देशाला दाखवा की जर महाराष्ट्रात कुठल्याही महिलेशी किंवा कुठल्याही नागरिकाशी अशी गलिच्छ कृती कोणी केली तर त्याला तातडीने फाशीची शिक्षा हे राज्य देईल। हा एक मेसेज हे अपेक्षित आहे आम्हाला महाराष्ट्राच्या सरकारकडून। फास्ट ट्रॅक कोर्टाचं तुम्ही म्हणताय, पण पुण्यातलं जे शिवाजीनगर कोर्ट आहे तिथे फास्ट ट्रॅकच्या जे केसेस आहेत ते चालवण्यासाठी स्पेशल कोर्टच नाही आहे, साध्या कोर्टात ते चालवलं जातं, त्यामुळे विलंब होत आहेत। मग फास्ट ट्रॅकचा आदेश देऊन आश्वासन देऊन उपयोग काय? आश्वासन नकोय आम्हाला ऍक्शन पाहिजे। माननीय मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी वेळ दिली आहे, आम्ही सगळे नागरिक इथले ग्रामस्थ जाणार आहेत माननीय मुख्यमंत्र्यांना भेटायला, त्याच्यामुळे ते स्वतः वकील आहेत आणि ते स्वतः राज्याचे गृहमंत्री आहेत। आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून, अतिशय विनम्रपणे मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की त्यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यावा। सेम घटना जी आता चाकणमध्ये घडली आहे का, मुलावरती लैंगिक अत्याचार करून त्याचाही गळा चिरून त्याची हत्या केली। वर्दीची भीती राहिलीच नाही। ही विकृती कशी वाढते, ज्या वर्दीचा सार्थ अभिमान आम्हाला आहे, महाराष्ट्राच्या पोलिसांना मला सार्थ अभिमान आहे, पण मग त्या वर्दीची का भीती राहिली नाही सामान्य माणसाला या विकृतीला? म्हणून काहीतरी ऍक्शन घेणं गरजेचं आहे आणि ते केलं पाहिजे। याआधी देखील अशा घटना समोर आल्या आहेत, फास्ट ट्रॅक कोर्टात चालू असं आश्वासन देतात, मात्र त्याच्यानंतर काही होताना दिसत नाही। पण ह्याचा पाठपुरावा आम्ही सगळे मिळून करणार आहोत आणि जोपर्यंत या मुलीला न्याय मिळत नाही, त्या कुटुंबाला न्याय मिळत नाही, आम्ही स्वस्थ बसणार नाही। खरं तर पोलीस प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन घ्यायला हवं होतं, कारण 3 गुन्हे या आरोपीनं या अगोदर केले। पोलीस कुठेतरी कमी पडलेले आहेत का? नाही, अर्थातच आता आम्ही माहिती घेतोय। मी एसपी नाही विचारले, एसपी माहिती घेत आहेत की आधीच्या 2 गुन्ह्यानंतर ह्याला बेल मिळालीच कशी। या माणसाला त्यांच्या गावातून बाहेर काढून टाकलेलं आहे, हकलून दिलं होतं त्याला गावातून। मग जर गावातून हकलून दिलेला माणूस आपल्या नसरापूरमध्ये आलाच कसा? पोलिसांनी का लक्ष दिलं नाही? एक तर त्याला बेलच कशी मिळाली, हाच पहिला मुद्दा आहे माझा। स्थानिकांनी म्हटले ते पोलीस स्टेशन होतं ते शिफ्ट करण्यात आलं। तेच मी तुम्हाला म्हणले ना, मी अगिलशी माझं बोलणं झालेलं आहे। पण शिफ्ट करताना पोलिसांनी तिथल्या कायदा सुव्यवस्थेची काळजी घ्यायला हवी होती, ही घटना टळली असती, मात्र शिफ्ट केल्यानंतर परत दुर्लक्ष झालं असे इथल्या स्थानिक महिलांचा आरोप आहे आणि त्यांच्या सुरक्षिततेचा सुद्धा प्रश्न असल्याचं महिला म्हणतायत की त्या मुलीवर झालं, आमच्या मुलींचं काय? हा प्रश्न पूर्णपणे रास्त आहे। माझं एसपी पुण्याशी सविस्तर या विषयावर बोलणं झालेलं आहे आणि जेव्हा माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही मंगळवारी भेटू तेव्हा हा मुद्दा पुन्हा आम्ही मांडणार आहे आणि आजच मी माननीय मुख्यमंत्र्यांना या विषयाचं पत्र लिहिणार। काल टू व्हीलर माहिती ग्रामस्थांनीच दिलेली आहे, अँब्युलन्स पण आणू दिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अनेक गोष्टी आहेत ज्या गॅप्स आहेत, ज्या चुका झालेल्या आहेत। माझं म्हणणं आम्हाला आता पहिलं प्राधान्य की त्या नराधामाला तातडीने फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालून फाशी देणं ही आमची पहिली मागणी आहे आणि ही घटना आता नसरापूरला झाली ही परत कधीही आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊ नये याच्यासाठी जी काही यंत्रणा लावावी लागेल त्याच्यात माननीय मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालावं। आता त्याला पुणे सत्र न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं होतं, 7 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे, परंतु त्याच्यानंतर परत